Good evening, all of you. Welcome back to Beautiful World of Science. The last lecture we will studied about the decomposition reaction, and we will studied about the some information about an decomposition reaction. The decomposition reaction are classified into two types. The first is the thermal decomposition reaction. थर्मल डिकम्पोजिशन रिएक्शन बाबत सुद्धा आपण माहिती काल घेतलेली आहे. तर त्याच्यामध्येच हे जे पुढचे पॉईंट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे आज जे आपण शिकवणार आहोत. इट्स अन एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन. उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया या दोन्हीचा अभ्यास आपण आज या ठिकाणी करणार आहोत. देन what is meant by endothermic and exothermic reaction? The endothermic and exothermic reaction we will study it in using by a experiment. एक्सपेरिमेंटच्या मदतीने आपण हे शिकणार आहोत. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक हे काय आहे नेमकं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. First of all, shows this picture and this figure. बघा, हे जे तुम्हाला मी पिक्चर या ठिकाणी झूम करून दाखवत आहे, इट्स अन एक्झोथर्मिक वर्सेस एंडोथर्मिक. दोन तुम्हाला या ठिकाणी बिकर्स पाहायला मिळत आहेत, चंचू पात्र आहेत, बरोबर आहे. एकामध्ये ठीक आहे, ॲरो बाण हे आतल्या डायरेक्शनला गेलेले दिसत आहेत आणि एकामध्ये ते बाहेरच्या डायरेक्शनला जात असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. एक्झो EX या शब्दाचा अर्थ होतो बाहेर. EX चा अर्थ काय होतो? बाहेर. इन चा अर्थ काय होतो? आत. इट्स अन हीट. ज्यावेळेस एखाद्या वेळेस उष्णता बाहेर जाते, एखाद्या अभिक्रियेमधून उष्णता बाहेर पडते, त्यावेळेस एक्झोथर्मिक रिएक्शन कंप्लीट होत असते. आणि ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषून घेतली जाते, स्वीकारली जाते, त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणत असतो. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक, this is an two reaction we will study it in this lecture in detail. तर संपूर्ण डिटेलच्या स्वरूपामध्ये आज आपण या ठिकाणी एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक या दोन्हीही रिएक्शन बाबत आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. देन the starting, first of all we will study about the experiment. The experiment is endothermic and exothermic reaction. We will study it in the form of experiment. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक ही रिएक्शन अभिक्रिया आपण एका प्रयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी शिकणार आहोत. टेक 100 ml of water in 2 plastic bottles. 2 प्लास्टिक बॉटल मध्ये 100 ml, ठीक आहे, एवढं आपल्याला काय घ्यायचं आहे? पाणी घ्यायचं आहे. द सेकंड स्टेज और सेकंड स्टेप, पुट 5 ग्रॅम ऑफ अ पोटॅशियम नायट्रेट KNO3. पोटॅशियम नायट्रेट त्याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला टाकायचं आहे. कशामध्ये बाळांनो? पाण्यामध्ये. टेक 100 ml of water in 2 plastic bottles. First step. The second step, put 5 gram of potassium nitrate, that is the KNO3, and 5 gram of sodium hydroxide in 2 different water. बघा, बॉटल ऑफ वॉटर असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
तर वेगवेगळ्या पाण्यामध्ये आपल्याला वेगवेगळं केमिकल या ठिकाणी टाकायचं आहे. देन सक द बॉटल विल अँड नोट द टेम्परेचर. बघा, आपण ज्यावेळेस हे आतमध्ये मिक्स करतो, मिक्स केल्याच्या नंतर दोन्ही बॉटलमध्ये ज्यावेळेस आपण मिक्स करतो वेगवेगळ्या बॉटलमध्ये, त्यावेळेस आपल्याला ती बॉटल हलवायचं आहे, पूर्णपणे मिक्स करायचं आहे. ज्यावेळेस आपण बॉटल पूर्णपणे ढवळतो, मिक्स होते, ते केमिकल ज्यावेळेस मिक्स होतं त्यावेळेस आपल्याला त्याचं टेम्परेचर मेन्शन करायचं आहे. कॅल्क्युलेट द टेम्परेचर. टेम्परेचर आपल्याला कोणाचं, बॉटलचं टेम्परेचर या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. द नेक्स्ट स्टेप इज ऑब्झर्वेशन. तर आता ऑब्झर्वेशन मध्ये आपल्याला काय दिसेल बघा. व्हेन ऑब्झर्व दॅट KNO3, इट इज द पोटॅशियम नायट्रेट dissolve in the water to form aqueous solution and solution become cool. बघा, ज्यावेळेस त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट ज्या बॉटलमध्ये आपण घातलं होतं ते बॉटलमध्ये पूर्णपणे काय झालेलं आहे, डिझॉल्व्ह झालेला आहे, विरघळलेला आहे, पाण्यासोबत तो विरघळून गेलेला आहे. आणि वॉटर इट्स बिकम टू कूल, पाणी काय झालेलं आहे, थंड झालेलं आहे. सेकंड मध्ये व्हेन NaOH इज डिझॉल्व्ह इन वॉटर, aqueous solution of sodium hydroxide is formed and solution become hot. बघा लक्ष द्या. दुसऱ्या याच्यामध्ये आपण काय केलं होतं, 5 ग्रॅम ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड ज्याच्यामध्ये आपण टाकलं होतं ते पाणी काय होऊ लागलं, गरम होऊ लागलं. एक पाणी थंड झालं, एक पाणी गरम झालं. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजतं, एका बॉटलमध्ये उष्णता हे बाहेर फेकली गेली त्याच्यामुळे पाणी हे थंड झालं, आणि एका बॉटलमध्ये उष्णता हे बाहेरची आतमध्ये ओढली गेली, शोषून घेतलं गेलं, म्हणून पाणी आणखी गरम झालं. एकामध्ये उष्णता बाहेर जाऊ लागली म्हणजे काय असेल ते एक्झोथर्मिक आहे. एकामध्ये उष्णता आतमध्ये शोषून घेऊ लागले ते काय असेल, एंडोथर्मिक असेल. कंक्लुजन पुढे काय येतं बघा. व्हेन KNO3 डिझॉल्व्ह इन वॉटर, हीट फ्रॉम द वॉटर इज, बघा लक्ष द्या, absorbed a KNO3, hence solution becomes a cool and it is the, बघा लक्ष द्या, एंडोथर्मिक रिएक्शन. सॉरी मी सांगत असताना थोडस गफलत झाली. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय, पाणी थंड झालं, पूर्णपणे कूल झालेलं आहे. इट्स अन एंडोथर्मिक रिएक्शन. व्हेन NaOH इज डिझॉल्व्ह इन वॉटर, इट, ठीक आहे, रिलीज हीट, हेन्स इट इज अ एक्झोथर्मिक रिएक्शन. बघा, सांगत असताना थोडस मागं माझी गफलत झाली, वापस मी करेक्शन करतो त्याच्यामध्ये. एंडोथर्मिक मध्ये म्हणजे काय, उष्णता ज्याच्यामध्ये सामावून घेतली जाते, शोषून घेतली जाते. एंडोथर्मिक मध्ये काय होतं, हीटला ऍब्झॉर्ब केलं जातं, बरोबर आहे, आणि ती वस्तू काय होते, कूल होती, तिथल्या ते थांबते. पण ज्याच्यामधून उष्णता बाहेर फेकली जाते त्याला एक्झोथर्मिक म्हणतात. ठीक आहे, याच्यामध्ये थोडं आपलं गफलत झाली होती. बघा लक्ष द्या, KNO3, these are dissolved in the bottle and the water of bottle in which the heat are absorbed. त्यावेळेस हीट काय होती ती त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरीकडे आपण बघितलं, when NaOH is dissolved in the water, ज्यावेळेस NaOH पाण्यामध्ये काय झालं, डिझॉल्व्ह झालेलं आहे, त्यावेळेस बघा लक्ष द्या, रिलीज द हीट, hence it is a exothermic reaction or and solution get heated. त्यावेळेस उष्णता हे बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे. Then we will study about the endothermic and exothermic reaction. In definition of endothermic and exothermic reaction, the chemical reaction in which एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये आपल्याला त्याची व्याख्या बघायची आहे. द केमिकल रिएक्शन इन विच हीट इज ऍब्झॉर्ब्ड फ्रॉम सराउंडिंग इज कॉल्ड
एंडोथर्मिक रिएक्शन. बघा लक्षात, द केमिकल रिएक्शन इन विच हीट इज ॲब्झॉर्ब्ड फ्रॉम सराउंडिंग. ज्यावेळेस सभोवतामधलं वातावरणातील उष्णता केमिकल रिएक्शन मध्ये ॲब्झॉर्ब केली जाते, शोषून घेतली जाते, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, इट्स अन एंडोथर्मिक रिएक्शन. त्याला आपण म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणत असतो. द एक्झाम्पल ऑफ अन एंडोथर्मिक रिएक्शन इज, बघा लक्षात, द केमिकल रिएक्शन इन विच हीट इज बाळांनो, तर मी तुम्हाला सांगत होतो एंडोथर्मिक रिएक्शन अँड एक्झोथर्मिक रिएक्शनची डेफिनेशन. ठीक आहे, थोडंसं डिस्टर्बन्स होत होतं, त्याच्यामुळे मी आता मध्येच शिकवायचं थांबवलं होतो. देन लिसन केअरफुली. Endothermic and exothermic reaction is said to be the chemical reaction in which heat is absorbed from surrounding. ज्यावेळेस सराउंडिंग मधून, सभोवताली मधून, एन्व्हायरमेंट मधून उष्णता ॲब्झॉर्ब केली जाते, शोषून घेतली जाते, इट इज कॉल्ड एंडोथर्मिक रिएक्शन. तर एंडोथर्मिक रिएक्शनचं मी या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा बघा दिलेला आहे. दिस इज अन एंडोथर्मिक रिएक्शन. ठीक आहे, जी की हीट काय होऊ लागले, ॲब्झॉर्ब होत आहे. हीट बाहेर पडले का प्रोडक्टच्या स्वरूपामध्ये, बिलकुल पडलेली नाही, हीट हे ॲब्झॉर्ब होत आहे. द केमिकल रिएक्शन इन विच हीट इज गिवन आउट इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिएक्शन. ज्यावेळेस एखाद्या अभिक्रियेमधून उष्णता हे बाहेर पडते, कशी पडते, बाहेर पडते, तेव्हा त्याला एक्झोथर्मिक रिएक्शन्स असं म्हटलं जातं. जे की मी तुम्हाला या ठिकाणी दुसरी रिएक्शन मी या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. देन द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन इन विच द various types of reactions. Some reactions are slow reactions, some reactions are fast reactions. Then we will study about the types of chemical reactions. तर पुढचा पॉइंट मध्ये आपण तर त्या केमिकल रिएक्शनचे आपण या ठिकाणी टाइप्स पाहणार आहोत. ते कोणकोणत्या प्रकारचे टाइप्स आहेत बघा लक्षात, त्याच्याविषयीची माहिती आपण पुढच्या पॉइंट मध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला इट्स अन टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शंस. द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिएक्शन इन विच द टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शंस, that is on the basis of time required to the complete reaction, chemical reactions are of two types. म्हणजेच काय, रिएक्शन्स कंप्लीट होण्याच्या ड्युरेशन नुसार, द रेट ऑफ रिएक्शन्स, ऑन द बेसिस ऑफ रेट ऑफ रिएक्शन्स अँड ड्युरेशन ऑफ अन रिएक्शन्स, या बेसिसवरून केमिकल रिएक्शनचे दोन प्रकार पडतात. द फर्स्ट इज स्लो रिएक्शन्स अँड सेकंड वन इज द फास्ट रिएक्शन्स. Then first of all we will study about the slow reaction. The slow reaction म्हणजे नेमकं काय आहे त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. The chemical reaction which required longer time for its completion called slow reaction. ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो, त्या अभिक्रियेला आपण काय म्हणतो बाळांनो, बघा लक्षात, स्लो रिएक्शन्स असं म्हणत असतो. इट्स अन स्लो रिएक्शन्स. द एक्झाम्पल ऑफ स्लो रिएक्शन्स, द फर्स्ट इज आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. म्हणजे काय, एखादा लोखंडाचा रॉड
हा गंजण्यासाठी एका दिवसामध्ये, एका तासामध्ये, एका मिनिटामध्ये गंजतो का? पूर्णपणे तर नाही. त्याला गंजण्यासाठी एक विशिष्ट कालावधी लागत असतो. त्या कालावधीमध्ये आणि वातावरणाच्या बदलानुसार तो गंज घेत असतो. म्हणून तो पूर्णपणे गंजण्यासाठी त्याला खूप कालावधी लागतो. इट्स अ स्लो रिॲक्शन. रस्टिंग इज अ स्लो रिॲक्शन. त्याच्यानंतर बघा लक्ष द्या. बघा, इरिजन ऑफ अ रॉक्स टेक्स प्लेस टू फ्रॉम सॉइल. म्हणजे उदाहरणार्थ काय? दगडापासून माती बनते, ती एका दिवसात बनते का? बनत नाही. ते बनण्यासाठी सुद्धा आपल्याला खूप कालावधी लागत असतो. तर हे 2 एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर तिसरा आणखी एक आहे. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सचर इस्ट इन द ग्लुकोज सोल्युशन अंडर, बघा लक्ष द्या, प्रॉपर कंडिशन. हे एक तिसरे एक्झाम्पल आहे, पण पहिलेचे 2 सोपे आहेत जे की तुम्ही लक्षात ठेवू शकता. द नेक्स्ट टाइप इज फास्ट रिॲक्शन. पुढचा आपण बघणार आहोत फास्ट रिॲक्शन. द केमिकल रिॲक्शन इन विच रिक्वायर्ड व्हेरी शॉर्ट टाइम फॉर इट्स अ कम्प्लिशन आर कॉल्ड फास्ट रिॲक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये जी अभिक्रिया कमी वेळेमध्ये, कमी टायमिंग मध्ये कंप्लीट होत असते, त्या अभिक्रियेला, त्या केमिकल चेंजेसला आपण काय म्हणतो? त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? इट्स अ फास्ट रिॲक्शन. ठीक आहे, त्याला आपण फास्ट रिॲक्शन असं म्हणत असतो. आतमध्ये बोलू नका. द एक्झाम्पल इज कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन, बघा लक्ष द्या. ठीक आहे, ज्यावेळेस आपण गॅस चालू करतो त्यावेळेस बर्नर गरम व्हायला लागतं, बरोबर आहे? तर बघा लक्ष द्या. आता ह्याच्यापेक्षा सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. फास्ट चेंजेसचं काय असेल? फास्ट चेंजेस मध्ये काय? ठीक आहे, तर इथंपर्यंत वाचून घ्या. फास्ट चेंजेसचं मी आणखी तुम्हाला सांगेन, कंटिन्यू करणार आहोत. तर आजच्या भागापुरतं तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल. ठीक आहे, तर राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर उद्या भेटूया आपण आपापल्या टायमिंगला.